नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज मार्केट गॅप अप पण झाले आणि मार्केटमध्ये जवळपास आज 80 ते 85% साईडवेजच राहिले मार्केट. पण सकाळी एक मूव्हमेंट आली होती मार्केटमध्ये आणि इथे मी तुम्हाला जवळपास जेव्हा मार्केट 25,830 या लेवलवर 1, 2 आणि 3 वेळा मार्केटनं रेजिस्टन्स घेतला आणि चौथ्या वेळेस मार्केटने इथं ब्रेकआउट दिलं. मी तुम्हाला इथं आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला होता, आपल्या इंस्टाग्राम फेसबुक चॅनलवर लाईव्ह. इथं एक हा ट्रॅप सिनारिओ असू शकतो, कारण की मार्केट खूप गॅप अप झालेलं आहे आणि इथं मार्केटला खाली जाण्यासाठी लिक्विडिटी लागू शकते. त्यामुळे मी तुम्हाला इथं जेव्हा ब्रेकआउट होत होतं तेव्हा या लाईव्ह कॅन्डलला सांगितलं होतं, जर का ब्रेकआउट होऊन जर याच्या शेजारी चांगली मोठी रेड कॅन्डल तयार झाली तर तुम्ही तिच्या हायला स्टॉप लॉस लावून लोला एंट्री घेऊ शकता. मित्रांनो, तसं तर काही झालंच नाही आणि त्यानंतर मी तुम्हाला थोड्याच वेळात एक व्हिडिओ टाकला होता. तसं मी तुम्हाला 3 मिनिटं टाईम फ्रेममध्ये बघत होतो तेव्हा व्हिडिओ टाकला होता. हे बघा, या इथं एक इनबॅलेन्स तयार झाला होता ब्रेकआउटच्या वेळेस. ही जी लेवल होती इथं इनबॅलेन्स म्हणजे FVG फेअर व्हॅल्यू गॅपसुद्धा म्हणू शकता तुम्ही त्याला. मी तुम्हाला म्हटलं होतं या जवळपास 10 पॉईंटचा गॅप, 10 पॉईंटचा फेअर व्हॅल्यू गॅप होता. मी तुम्हाला म्हटलं होतं या बॉक्समध्ये तुम्ही कुठं पण एंट्री घ्या आणि जवळपास ही लेवल तुम्ही स्टॉप लॉस ठेवा. किती? 25,822. तुम्ही माझा व्हिडिओसुद्धा पाहू शकता. मी म्हटलं होतं तुम्हाला 25,822 हा तुमचा स्टॉप लॉस ठेवा मित्रांनो. आणि जवळपास मार्केटनं तुम्हाला 1:2 टार्गेट दिलंसुद्धा होतं. ते सोडा मित्रांनो, त्याला पाहूया उद्यासाठी अजून काय होऊ शकतं. जेव्हा मित्रांनो, आता काय झालेलं आहे, मार्केटनं एक रेजिस्टन्स तयार केलेला आहे. म्हणजे मार्केट जवळपास 10:30 ते 11 पासून दिवसभर तो रेजिस्टन्स मार्केटनं ब्रेकआउट नाही केलेला आहे आणि शेवटी 3 वाजता मार्केटनं नॉर्मल ब्रेकआउट करून परत मध्ये येऊन मार्केटनं क्लोज दिलेलं आहे. हे बघा मित्रांनो, ती लेवल आहे जवळपास किती? 25,870 ही लेवल आहे मित्रांनो. खाली जर बघितलं तर एक झोन असतो 25,860 ते 70 हा झोन येतो. हे बघा मित्रांनो, हा झोन येतो आणि मी तुम्हाला त्यानंतर सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे का मार्केटमध्ये काय झालं माहिती आहे का, हे झोन ब्रेक करणं हा इम्पॉर्टंट नाही आहे. मार्केटनं झोन कसा ब्रेक केला, ही खालची जी लेवल आहे ना, ही मोठी कॅन्डल दिसते का तुम्हाला? किती? समजा 2:51 कॅन्डल आहे 3 मिनिटामध्ये. जर ही कॅन्डल खालच्या साईडनं ब्रेक नसते केला ना, वरच्या वर जर गेली असती ना, आपण इथं सेलिंगचा प्लॅन केला असता मित्रांनो. पण इथं काय झालेलं आहे, हे जेवढे पण स्टॉप लॉस होते इथं मित्रांनो, या कॅन्डलना मोठी कॅन्डल नाही, सगळे स्टॉप लॉस खाऊन मार्केट इथून वर गेलेलं आहे आणि मुवमेंट ही मोठी झालेली आहे. मी इथं काय प्लॅन करत होतो, जर का मार्केट इथून जास्त जोरात सुद्धा वर जाऊ शकत होतं, कारण की मार्केटनं खालच्या साईडची लिक्विडिटी घेतलेली आहे. आणि आता इथं उद्यासाठी प्लॅन करूया मित्रांनो. हे बघा 5 मिनिटामध्ये बघा, आता मार्केटनं वर तर ब्रेकआउट दिलेलं आहे, पण मार्केट मला अजून सुद्धा लिक्विडिटी पाहिजे मित्रांनो. जवळपास मार्केट होऊ शकतं की 25,840 ही लेवल मार्केट परत हिट करू शकतं किंवा मार्केट इथून असं सुद्धा वर जाऊ शकतं, कारण की मार्केटनं आधीच खालची लिक्विडिटी जवळपास घेतलेलीच आहे. पण काही जण अजून सुद्धा असतील का त्यांचे स्टॉप लॉस अजून बाकी असतील, तर मार्केट काय करू शकतं, इथं कुठं ओपन होऊन मार्केट हे खालचे यांचे स्टॉप लॉस घेऊ शकतं सर्वांचे आणि मार्केट इथून वर जाऊ शकतं. आणि दुसरा सिनारिओ काय आहे, वरच्या साईडला मार्केटनं आता ब्रेकआउट दिलेल्याचे इथं खूप सारी बायर ॲड असतील सध्याला. त्यांची स्टॉप लॉस लेवल असतील ही 25,850 ही त्यांची स्टॉप लॉस लेवल असणार आहे मित्रांनो बायरची. आणि इथं सेलरसुद्धा ॲड असणार आहे काही, कारण मार्केट खाली आलं म्हणजे वर सेलरसुद्धा असणार आहे काही. त्यांची स्टॉप लॉसची लेवल आहे जवळपास वर 25,880 ही लेवल त्यांची स्टॉप लॉसची. मार्केट उद्या होऊ शकतं इथं कुठं ओपन होईल, वरची लेवल ब्रेक करून यांचे स्टॉप लॉस घेऊन मग मार्केट असं खाली येऊ शकतं मित्रांनो. यातून तुम्हाला तुमच्यासाठी या 2 पॉसिबिलिटी सांगितलेल्या आहे मी. आणि जर वर जास्त करून चान्सेस मित्रांनो, कारण की मार्केट गॅप अप होऊन वर सस्टेंड केलेलं आहे, तर होऊ शकतं मार्केट वरची मुवमेंटसुद्धा देऊ शकतं. तर उद्यासाठी वरच्या मुवमेंटसाठी तुम्हाला उद्यासाठी पहिला रेजिस्टन्स आहे, तर मार्केटनं हा जो कालचा हाय समजा शेवट होता मार्केटनं ब्रेकआउट करून जो हाय केलेला आहे 25,880, हा जर हाय मार्केटनं खालून इथं जर समजा एक 5-10 मिनटं थांबून ब्रेक केला तर तुमच्यासाठी डायरेक्ट पहिला रेजिस्टन्स लेवल आहे 25,925 मित्रांनो. यावर सुद्धा मार्केट जर सस्टेन केलं तर मार्केट हळूहळू 24,000 ही लेवल ह्या लेवलची लिक्विडिटी घेऊ शकतं मार्केट आणि मग मार्केट इथून खालच्या थोडंफार रिव्हर्सल देऊ शकतं. आणि खालच्या साईडला जर म्हटलं तर तुमच्यासाठी सपोर्ट झोन आहे 25,777 मित्रांनो. हे हाय पण आहे आपला, आजचा लो पण आहे आणि ते या दिवशी इथून चेंज ऑफ कॅरेक्टरसुद्धा झालं होतं, म्हणजे चांगला ब्रेकआउटसुद्धा झाला होता. त्या समजा जवळपास 4 फेब्रुवारीला हा एक रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट केला होता. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल मार्केट जर एखादा रेजिस्टन्स पार करतो तर वरच्या साईडला गेल्यावर तो खालच्या साईडला एक सपोर्ट म्हणून ॲक्ट करत असतो मित्रांनो. इथं खालच्या वरची लिक्विडिटी मार्केटनं सध्या घेतलेली आहे
तरीसुद्धा मार्केटवर अजून लिक्विडिटी घेऊन खाली येऊ शकतो मित्रांनो. पहिला सपोर्ट आहे 25,777, सेकंड सपोर्ट आहे 25,701. याच्या खाली जर मार्केटनं जर थोडा वेळ कन्सॉलिडेट केलं किंवा याच्या खाली थोडा वेळ मार्केट टिकलं 25,777च्या, तर मार्केट हा गॅपसुद्धा फिल करू शकतो आणि मग इथून नंतर वर रॅली देऊ शकतो. चला तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये बघूया. हे बघा मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये आज दिवसभर मार्केट जवळपास 90 काय 95% मार्केट जवळपास याच्यातच साईडवेजच होतं. पण बघा ही मार्केटनं बंद होता ही ट्रेंड लाईन ब्रेक केलेली मित्रांनो. आणि इथं बरेच साधे आता सध्या बायर ॲड आहे आणि बायरचे स्टॉप लॉस कोणत्या लेवलला आहे? ह्या लेवलला आहे मित्रांनो स्टॉप लॉस. ही मार्केट खालीसुद्धा आलं तर इथून सुद्धा वर गेलेलं आहे. म्हणून ही पण एक काय म्हणते पॉसिबिलिटी असू शकते का पहिलेच खालची लिक्विडिटी मार्केटनं घेतली असेल आणि ही जी कॅन्डल आहे जवळपास 3:05 ह्या कॅन्डलच्या जवळ 25,615 ही लेवलसुद्धा स्टॉप लॉस लेवल असू शकते. मार्केट इथं येऊन फक्त ही लिक्विडिटी घेऊन मार्केट इथून वर जाऊ शकतं. तर वर तुम्हाला पहिला रेजिस्टन्स लेवल आहे 60,750 आणि सेकंड म्हणजे आपला आजचा हाय 60,900 हा आहे तुमच्यासाठी एक रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतो मित्रांनो. खालच्या साईडनं सपोर्ट म्हणलं तर सायकोलॉजिकल सपोर्ट 60,500 ही एक लेवल आहे आणि आजचा लोसुद्धा आहे तो मित्रांनो. आणि तिच्या खालीसुद्धा जर मार्केट सस्टेन केलं तर 60,390 हा तुमच्यासाठी सेकंड आणि थर्ड 60,255 हा तुमच्यासाठी थर्ड सपोर्ट असणार आहे मित्रांनो. सेन्सेक्स पण बघून घ्या मित्रांनो. सेन्सेक्समध्ये मी तुम्हाला एक सकाळी एंट्री दिली होती, लाईव्ह मार्केटमध्ये सांगितलं होतं मित्रांनो. सेन्सेक्स आज जवळपास निफ्टीसारखाच चालत होता. मी तुम्हाला इथं सांगितलं होतं जसं की निफ्टीमध्ये सांगितलं होतं इथून ब्रेकआउट झाल्यानंतर इथं सेलिंग येऊ शकते एक, पण इथं एक चांगली फुलफिल रेड कॅन्डल तयार झालीच नाही मित्रांनो आणि त्यामुळं इथं कोणाचीच एंट्री झाली नाही. तर तुम्हाला ह्या इथं 3 मिनटामध्ये, कारण की मी दोन्ही पण 3 मिनटामध्येच पाहत होतो कारण की यामध्येच मला इनबॅलेन्स दिसला होता आणि FPG इनबॅलेन्स FPG तुम्ही काय जे म्हणताल ते. हे बघा मित्रांनो, तुम्हाला स्टॉप लॉस मी सांगितला होता जवळपास ही लेवल सांगितली होती 83,950 ही लेवल तुमच्या स्टॉप लॉससाठी सांगितली होती आणि तुम्हाला म्हटलं होतं ह्या बॉक्समध्ये तुम्ही कुठं पण एंट्री घेऊ शकता. तुम्हाला जवळपास तुमचा स्टॉप लॉस किती होता? जवळपास 40 ते 45 पॉईंटचा आणि मार्केटनं तुम्हाला जवळपास 80 म्हणजे 1:2 टार्गेट दिलेलं आहे मित्रांनो. चला तर आजसाठी बघूया. आज काय केलं मित्रांनो, सेन्सेक्सने सुद्धा आज जवळपास आज सगळे इंडेक्स हे साईडवेजमध्येच होते. बघा मित्रांनो, यांना एक जवळपास याच्यासाठी एक हाय 84,110 आणि खालच्या साईडला 83,922. यामध्ये तुम्ही कोणताही ट्रेड नाही घेतला ते चांगलं राहील मित्रांनो. यामध्ये तुम्ही फक्त मार्केटला वॉच करा आणि जर का समजा कोणत्याही एका साईडनं ब्रेकआउट जर आलं तर डायरेक्ट ब्रेकआउटला एंट्री घेऊ नका. ते एक ट्रॅपसुद्धा असू शकतं. मार्केट तिथून रिवर्स येऊ शकतं. खाली जरी आले मार्केट इथून सुद्धा मार्केट रिवर्स होऊ शकतं. तुम्हाला एका कंडिशनमध्ये एंट्री घ्या. इथं काय करा माहिती आहे का मित्रांनो, जर का मार्केट असं खालून एक मिनटं जर असं मार्केटमध्ये कुठं ओपन झालं, इथं जर थांबून थोडा वेळ वरच्या साईडला ब्रेक केलं तर बरेच बायर ॲड होणार आहे आणि त्यांचे स्टॉप लॉस खालच्या लेवलला राहणार आहे. तर मार्केट यांचे स्टॉप लॉस घेऊन सुद्धा वर जाऊ शकतं. जर तुम्हाला बायसाठी जर मार्केटला वर जायचं असेल तर एंट्री तशी घ्या. आणि तसंच खालच्या साईडला सुद्धा तसं जर पाहिलं तर आज जवळपास खालच्या लेवलपासून मार्केट किंवा खालच्या लेवलपासून जवळपास मार्केट 120 पॉईंट होऊ शकतं. खालीसुद्धा मार्केट येऊ शकतं. जर मार्केट इथं येऊन जर मार्केटनं थोडा टाईमपास करून ब्रेकआउट जर केलं, ब्रेकडाऊन जर केलं तर वरच्या साईडला तुम्ही मार्केट थोडं वर आल्यावर इथं एंट्री घ्या. इथं जर एखादा इनबॅलेन्स फेअर व्हॅल्यू गॅप जर दिसला तर तुम्ही त्याच्यात एंट्री घ्या. डायरेक्ट फर्स्ट टाईममध्ये एंट्री घेऊ नका मित्रांनो, कारण की मार्केटमध्ये आता सध्या जवळपास इंडेक्स लेवलला 70 ते 75% ट्रॅप ट्रेडिंग ही वर्क होते. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दोन्हीला एंट्री घेऊ नका. त्यामध्ये थोडा SMCचा वापर करा. SMC म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्ट, म्हणजे तुमच्या स्टॉप लॉस म्हणजे त्यांची एंट्री असते, तसं तो पण विचार करून चला मित्रांनो. तर तुम्हाला मी दोन्ही पण कंडिशन सांगितलेलं आहे. तुमच्यासाठी पहिला रेजिस्टन्स आहे 84,110, सेकंड 84,350, कारण की मध्येच काय कोणताही झोन नाही. मार्केट डायरेक्ट वर जायचं असेल तर वर जायचं असेल तर त्याला पहिली लिक्विडिटी झोन हाचे 83,350. असं नाही का डायरेक्ट मार्केट असं येऊन इथे येऊन डायरेक्ट इथं आलं म्हणजे इथून डायरेक्ट रॉकेट होणार आहे. मार्केट कधी पण काय कसं चालतं असतं, असं हायर हाय लोअर लो असं करून मार्केट वर जात असतं. खालच्या साईडला जर बघितलं, पहिला सपोर्ट आहे 83,922, सेकंड सपोर्ट आहे 83,850 हा तुमच्यासाठी सेकंड सपोर्ट आहे. धन्यवाद मित्रांनो.
मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये सांगत असतो. समजा मार्केट कुठं सुद्धा ओपन झालं तर हे सपोर्ट तुम्हाला जर का मी सांगितलं तशा पद्धतीनं मार्केट जर चाललं तर तुम्हाला हे एक वर्क होतात. जर मार्केट डायरेक्ट इथंच ओपन झालं तर तेव्हा तो आपल्याला डायरेक्ट चालू मार्केटमध्ये डिसिजन घ्यावे लागतात. तर मी तुम्हाला चालू मार्केटमध्ये सुद्धा व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो. तर तुम्ही आपल्या पेजला फॉलो करा. जर तुम्हाला मी SMC प्लस प्राईज ॲक्शन दोन्हीचा वापर करून एंट्री घेतो. जास्त करून मी प्राईज ॲक्शनच्या विरुद्ध चालतो, कारण की 90% लोक जे करतात त्याच्या विरुद्ध आपण केलं तरच आपल्याला पैसे भेटणार आहे मित्रांनो. इथं 90% लोक काय म्हणत होते, इथं ज्यांचं काय 90% लोकांनी इथून काय विचार केला असेल, ब्रेकआउट झालं तर इथं बाय करून घ्या मित्रांनो. तर मी इथं सेलची एंट्री बघत होतो पण आपल्याला ती काय भेटली नाही. पण आपला माइंडसेट असा ठेवा, जो 90% लोक विचार करतात त्याच्या आपल्याला विरुद्ध विचार करायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.